श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज 8 ऑगस्ट आहे, म्हणजे आज विनायक चतुर्थी, त्यासोबतच दुर्वा गणपती चतुर्थी आहे. हे व्रत वर्षातून एकदा येत असतं, पण हे व्रत जर आपण केलं तर आपली 100% इच्छा पूर्ती होत असते. आपल्याला सकाळी उठायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असणार आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीला पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे. त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे, कलशमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 किंवा 7 आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं घ्यायची आहेत. त्यात सुपारी आणि ₹1 टाकायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेतल्यानंतर आपला जो गणपती बाप्पा आहे त्याला ठेवायचा आहे. त्याला आपल्याला फूल, धूप, गंध, अक्षता व्हायची आहे. त्यानंतरची दुर्वा आहे, ती दुर्वा आपल्याला त्या तांदळाच्या किंवा गणपतीच्या बाजूला ठेवून द्यायची आहे. हेच आपलं महत्त्वाचं म्हणजे दुर्वा गणपती व्रत. त्यानंतर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी साधा सोपा आहे. निश्चित करावा. निश्चित तुमच्या इच्छा